चांगली अशी फलंदाजी केली जाते दीपेश मार्फत. ओके, पुढचा चेंडू दीपेश साठी. यावेळी पुन्हा एकदा खोलवर पद्धतीच्या चेंडूवर धावबाची संधी आणि इथे संधी चुकलेली आहे. एक धाव मिळते या चेंडूवर. धावसंख्या 24 वर पोहोचली जाते. पुढचा चेंडू निखिलसाठी. कशा प्रकारे खेळतोय सूर्य, कसा मितेश इथे चुकला जातोय. मितेश मार्फत इथे थोडीशी चूक होते आणि चेंडू जातोय सीमारेषे पार. चौकार. या 4 धावेनिशी 28 वर धावसंख्या पोहोचली जाते. एक गडी बाद 28. अंकुश स्पोर्ट्स जुचंद्र या संघाची धावसंख्या. अंतिम चेंडू असेल दुसऱ्या षटकातील. पुन्हा एकदा फुल टॉस चेंडू. निश्चितच एक धाव पूर्ण केली जाते. दुसरी धावेची संधी आणि चेंडू जातोय सीमारेषे पार. चौकार. लगातारच्या 2 चेंडूवर 2 चौकार ठोकवतो तो निखिल. या 4 धावेनिशी धावसंख्या 2 षटकांच्या समाप्तीनंतर एक गडी बाद 32 धावा. पाणी घेऊन जायचं आहे. हॅलो, मैदानामध्ये ड्रिंक्स आपल्याला 2 षटकाच्या नंतरच भेटेल. सर्व खेळाडूंना याची नोंद घ्यायची आहे. 2 षटकानंतरच आपल्याला ड्रिंक्स ब्रेक घेता येईल. नंबर 3 चा गोलंदाज महेश येतोय दत्ताळे जुचंद्र या संघाकडून. दोन षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या एक गडी बाद 32 अशा चांगल्या स्थितीत मी म्हणेन दत्ताली स्पोर्ट्स अंकुश स्पोर्ट्स जुचंद्र संघ इथे पोहोचलेला आहे. यावेळेस हॉपस्टिकच्या खूपच बाहेरचा चेंडू पंचांचा अवांतर चेंडूचा इथे इशारा येतो. या अवांतर धावणीची धावसंख्या 33 वर पोहोचली जाते. पुढचा चेंडू दीपेश साडी. यावेळी सूर्य कसा फटका येतो जेलची संधी पुन्हा एकदा सूरज. यावेळेस कुठलीही चूक केली जात नाही सूरज मार्फत आणि दीपेश याचा इथे झेल सोडला होता पहिल्या षटकामध्ये. त्याच्यानंतर आता तोच क्षेत्ररक्षक तो झेल टिपला जातो आणि तोच गडी बाद इथे केला जातो. दीपेश याची खेळी इथे संपुष्टात होते. धावसंख्या 33 असताना दुसरा गडी बाद होतोय तो अंकुश स्पोर्ट्स जुचंद्र या संघाचा. दीपेश याने आपली खेळी 8 चेंडू मध्ये 23 धावा करून बाद होतो आपल्या संघासाठी. 8 चेंडू मध्ये 23 धावा करून बाद होतो दीपेश. त्याची जागा भरून काढण्यासाठी होतं. हितेंद्र येतं.
पुढचा चेंडू निखिल साठी. यावेळी निश्चितच्या मिड विकेटच्या डोक्यावरून चेंडू जातोय सीमा रेषे पार. षटकार. या 6 धावेची धावसंख्या 39 वर पोहोचली जात आहे. सुरेख असा फटका निश्चितच निखिल याच्या बॅट मधून येतोय. महेंद्र याला कुठेतरी विचार करावा लागेल. पुढचा चेंडू. यावेळी पुन्हा एकदा सुरेख असा चेंडू होता. 1 धाव पूर्ण केली जाते. या एका धावणीची धावसंख्या 40 वर पोहोचली जाते. 2 गड्यांच्या मोबदल्यात 40 धावा इथे पूर्ण केल्या जातात. त्या अंकुश स्पोर्ट्स जुचंद्र या संघाकडून. आणि प्रथमच स्ट्राईक ठेवेल तो हितेंद्र. पहिला सामन्याचा हिरो निश्चितच हितेंद्र. बघूया आपल्या संघासाठी कुठलं कशी कामगिरी करतोय. पहिल्यांदाच स्ट्राईक ठेवतो हितेंद्र. बघूया कशा प्रकारे. यावेळी निश्चित झेलची संधी नाही आहे. डोक्याच्या वरून चेंडू जातोय सीमारेषा पार. षटकार. या 6 धावेची धावसंख्या झपाट्याने वाढली जाते. धावसंख्या 46 वर पोहोचली जाते. अजून 2 चेंडू शिल्लक आहेत या षटकातील. चार चेंडू झाले. 2 चेंडू शिल्लक. हितेंद्र हा पहिल्याच चेंडूवर षटकार ठोकतोय. त्या पहिल्याच मॅच मधली इनिंग इथे पुन्हा एकदा साकारतो की काय हितेंद्र. बघूया कशा प्रकारे खेळतोय. पुढचा चेंडू पुन्हा एकदा हितेंद्र साठी. गोलंदाज महेश. सूर्य कसा फटका निश्चित. झेलची संधी नाही. या सूर्य कसा क्षेत्ररक्षण मी म्हणेन इथे चौकार अडवला जातोय क्षेत्ररक्षकामार्फत. आपल्या संघासाठी 3 धावा अडवतोय हा क्षेत्ररक्षक. या एका धावेची धावसंख्या 47 वर पोहोचली जाते. वर धावसंख्या पोहोचली जाते. शेवटचा चेंडू तिसऱ्या षटकातील निखिल साठी. निश्चितच पंचांचा इथे अवांतर चेंडूचा इथे इशारा येतोय. अवांतर धावणीची धावसंख्या 48 वर पोहोचली जाते. अंतिम चेंडू. निश्चितच खोलवर पद्धतीचा चेंडू होता इथे. 1 धाव येते या चेंडूवर. 3 षटकाच्या समाप्तीनंतर 2 गडी बाद 49 धावा. अंकुश स्पोर्ट्स जुचंद्र संघ निश्चितच चांगल्या स्थितीत मी तर म्हणेन. या 3 षटकामध्ये 49 धावा इथे जमावले जातात. अजून 2 षटक बाकी आहेत. या 2 षटकामध्ये बघूया किती धावा हा संघ जमा करतोय. अंतिम 2 षटक शिल्लक आहेत. बघा कुठला गोलंदाज येतोय. रवींद्र येतोय. वैयक्तिक दुसरं षटक घेऊन होतं आणि सांघिक 4थं षटक घेऊन होतं रवींद्र. सूर्य कसा चेंडू. निश्चितच बॅट आणि चेंडूचा इथं संपर्क होत नाही. निर्धाव चेंडू. पुढचा चेंडू निखिल साठी. सूर्य कसा फटका इथे क्षेत्ररक्षकाच्या डोक्यावरून चेंडू जात आहे सीमारेषा पार. चौकार. निश्चितच या 4 धावेने 50 उलटली जाते. 53 धावा होत आहेत त्या अंकुश स्पोर्ट्स जुचंद्र या संघाच्या. 4थं षटक मार्गस्थ असताना
53 धावा होतात त्या अंकुश स्पोर्ट्स जुचंद्र या संघाच्या. पुढचा चेंडू पुन्हा एकदा निखिल साडी, यावेळी पुन्हा एकदा त्याच दिशेने खेळून काढला जातोय. एक टप्प्याने इथे क्षेत्ररक्षक चांगला क्षेत्ररक्षक करून चांगली फेकी करतो. फक्त एकाच धावावर ते समाधान मानावं लागेल. एका धावेने अशी धावसंख्या 54 वर पोहोचली जाते. आता मात्र स्ट्राईक ठेवेल तो हितेंद्र. पुढचा चेंडू हितेंद्र साडे, निश्चितच पंचांकडे अपील केली जाते गोलंदाजामार्फत. पंचांचा अवांतर चेंडूचा इशारा येतोय. 1+1 अशा 2 धावा येतात. या 2 धावणीशी धावसंख्या 56 वर पोहोचली जाते. निखिल साडी, पुढचा चेंडू जिजिता जिथे गतीमध्ये परिवर्तन केलं जातोय आणि निर्धाव चेंडू जातोय. तो फलंदाज इथे डोक्यावर हात मारतोय. शेवटचे 2 चेंडू शिल्लक आहेत चौथ्या षटकातील. पुढचा चेंडू चिदाचा सूर्य, कसा चेंडू, क्षेत्ररक्षक इथे कोणी नाहीये. निश्चितच चेंडू जातोय सीमारेषे पार, चौकार. या 4 धावेनिशी धाव संख्या 60 वर पोहोचली जाते. अंतिम चेंडू निश्चितच सूर्य, कसा चेंडू, निर्धाव चेंडूची समाप्ती. 4 षटकांच्या समाप्तीनंतर 2 गडी बाद 60 धावा अंकुश स्पोर्ट्स जुचंद्र संघाच्या. आता अंतिम षटक का बघूया, 6 चेंडू मध्ये किती धावा जमा करतो तो अंकुश स्पोर्ट्स जुचंद्र संघ. स्वयंभू पायगाव संघ स्वयंभू पायगाव संघ तसेच कामण संघ नाणेफेकीसाठी यायचा आहे. अंतिम षटक घेऊन येतो तो रमेश. बघूया या 6 चेंडू मध्ये किती धावा जमा करण्यात इथे सफल ठरतोय तो अंकुश स्पोर्ट्स जुचंद्र संघ. बघूया पहिला चेंडू हितेंद्र साठे, निश्चितच इथे षटकार येतोय. पहिल्याच चेंडूवर षटकार येतो हितेंद्र याच्या बॅट मधून. या 6 धावेनिशी धाव संख्या 66 वर पोहोचली जाते. पहिल्याच चेंडूवर षटकार खातो तो गोलंदाज रमेश. बघूया निश्चितच दडपण असेल कारण समोर फलंदाज हितेंद्र. बघूया आता कशा प्रकारे दुसरा चेंडू हाताळतो तो रमेश. पुन्हा एकदा शॉर्ट पिच चेंडू आणि पुन्हा एकदा तोच रिझल्ट. पुन्हा एकदा षटकार. लगातारच्या 2 चेंडूवर 2 षटकार ठोकले जातात फलंदाज हितेंद्र याच्या मार्फत. धाव संख्या 72 वर पोहोचली जाते. निश्चितच या स्पर्धेतील हायएस्ट स्कोर आहे. बघूया अजूनही 4 चेंडू शिल्लक आहेत. रमेश याच्यावर निश्चितच दडपण असेल. लगातारच्या 2 चेंडूवर 2 षटकार खातोय समोरील फलंदाज निश्चितच हितेंद्र. बघूया षटकारांची हॅट्रिक पुन्हा करतोय की काय. पहिल्या सामन्यामध्ये सुद्धा हॅट्रिक केली होती. निश्चितच पुन्हा एकदा त्याच दिशेने खेळून काढला जातोय. एक टप्प्याने जा क्षेत्ररक्षकाकडे चेंडू जातोय आणि एक धाव मात्र पूर्ण केली जाते. या एका धावेनिशी धाव संख्या 73 वर पोहोचली जाते. अजून 3 चेंडू शिल्लक आहेत या डावातील.
तर या 3 चेंडूमध्ये किती धावा जमा करतोय तो अंकुश स्पोर्ट्स जुचंद्र संघ. पुढचा चेंडू निखिल साठी. त्याचा पुन्हा एकदा सुपर फटका येत आहेत आणि षटकार येत आहे निखिल याच्या बॅट मधून सुद्धा. या 6 धावांची धाव संख्या 79 वर पोहोचली जाते. निश्चितच 79 धावा मिळाल्यात. निखिल याच्या बॅट मधून हा षटकार आला होता. आता बघूया शेवटचे 2 चेंडू शिल्लक आहेत. या 2 चेंडू मध्ये किती धावा जमा करतोय. पुन्हा एकदा एक झेलची संधी इथे आणि इथे झेल सुटला जातोय. मितेश त्याला कव्हर करतोय. या 2 धावा पूर्ण केल्या. तिसऱ्याची संधी आणि इथे धाव बाद. निखिल इथे बाद होतोय. धावसंख्या 81 असा तिसरा गडी बाद होतोय तो अंकुश स्पोर्ट्स जुचंद्र संघाचा. तर अंतिम चेंडू असेल या डावातील. स्वयंभू पायगाव तसेच सदानंद स्मृती कामण या संघाने नाणेफेकीसाठी यायचा. अंतिम चेंडू या पहिल्या डावातील हितेंद्रसाठी. निश्चितच षटकार येतोय. या 6 धावेनिशी 87 धावांचा उच्चांक इथे गाठला जातोय तो अंकुश स्मृती जुचंद्र या संघाने. आणि जिंकण्यासाठी 88 धावांचं उद्दिष्ट दत्ताली स्पोर्ट्स जुचंद्र या संघासमोर ठेवलं जात आहे. यापुढील समालोचन करतील संदीप सर. धन्यवाद मनीष राऊत. इथे पुढील होणारा मॅच असेल तो सदानंद स्फूर्ती स्पोर्ट्स कामन विरुद्ध स्वयंभू पायगाव या 2 बलाढ्य संघादरम्यान. कामन संघाचे कर्णधार इथे उपस्थित आहेत. सदानंद स्फूर्ती कामन संघाचे कॅप्टन आलेत. विनंती करतोय स्वयंभू पायगाव या संघाच्या कॅप्टनला टॉस करण्याकरता आपण या. टॉस करण्याकरता दोन्ही कप्तान येतात इथे. विशाल म्हात्रे यांचे शुभ हस्ते पुढील होणाऱ्या मॅचचा आपण टॉस करून घेऊया. स्वयंभू पायगाव विरुद्ध इथे कॅमेरामॅन सुद्धा सज्ज आहेत. कॅमेरामॅन सज्ज आहेत. टॉस केला जातोय आणि इथे टॉस जिंकलाय तो म्हणजे सदानंद स्मृती कामन या संघाचे कर्णधार हकीम याने. हकीम 5 षटकांचा मॅच होतोय. चांगलं क्रिकेटचं मैदान आहे. वातावरण सुद्धा चांगलं आहे. निर्णय काय असेल तुमचा. फिल्डिंग करण्याचा निर्णय तुमच्या माध्यमातून इथे तुम्ही दर्शवतायत. समोरच्या संघाला किती धावसंख्येपर्यंत रोकाल आणि त्याकरता तुमच्या संघामध्ये कोणते असे चांगले गोलंदाज आहेत ज्यांचा वापर तुम्ही या खेळपट्टीवर करणार आहात. अप्पीभाई, राहिल, मी आणि एक बघू आणि 40 पर्यंत थांबवण्याचा प्रयत्न असेल. तरी सुद्धा समोरच्या संघामध्ये एक चांगलं टेक्निक चांगले तंत्र असणारे खेळाडू आहेत. दीपक मडवी बघू शकतोय. कर्णधार दिगंबर हा सुद्धा एक चांगला खेळाडू आहे. त्याच्यानंतर आपण जितू गवळी सारखा खेळाडू या संघाच्या माध्यमातून क्रिकेट खेळतोय. तर काय रणनीती असेल यांना बाद करण्याकरता. अगोदर पण मॅच झालेली आहे. 39 रन आम्ही चेस करून दिलं नव्हतं. तर बघू आपण या मॅचमध्ये काय. इथे आल्यानंतर हे वातावरण आणि क्रिकेटचं मैदान त्याचबरोबर हे आयोजक याबद्दल तुम्ही काय म्हणाल.
छान आहे, खूप मस्त. थँक्स अँड बेस्ट ऑफ लक फॉर द मॅच. एका बाजूला माझ्या समेत आहेत स्वयंभू पायगाव संघाचे कर्णधार दिगंबर. दिगंबर, ह्या क्षणाला जर तुम्ही टॉस जिंकला असता तर तुमचा निर्णय काय असता? बॅटिंग. याचाच अर्थ सर्व काही तुमच्या मनाप्रमाणे झालेलं आहे. तुम्हाला अगोदर फलंदाजी करायची आहे. सीमित 5 षटकांमध्ये किती धावसंख्येपर्यंत मजल तुम्ही माराल आणि त्याकरता कोणते फलंदाज उपयोगी ठरतील? 50+ धावसंख्या. आणि फलंदाज आमच्याकडे चंदन आहे, प्रवीण आहे, त्याच्यानंतर तेजस आहे, नितीन आहे. हे 4 प्लेयर आमचे चांगले प्लेयर आहेत. फलंदाजी करताना 60+ तुम्ही या ठिकाणी दर्शवतायत. मात्र या 60+ धावा झाल्यानंतर तुम्ही कोणते गोलंदाज घेतात? फिरकीपट्टू आहेत की वेगवान गोलंदाज आहेत जे सध्या फॉर्ममध्ये आहेत आणि या वर्षामध्ये चांगली कामगिरी करतायत? कसं सिच्युएशननुसार बॉलर आम्ही यूज करू, कारण बॉलरची कमी आमच्याकडे तर नाही आहे. एक अपेक्षा करू की एक टफ मॅच प्रेक्षकांपर्यंत पोहोचेल आणि जो पराभव झाला होता तो पराभवाचा वचपा या मॅचमध्ये काढला जाईल? नाही, एवढं वचपाचं नाही, पण आम्ही त्यावेळेलाही संघर्ष केला आणि ती म्हणजे बॅड लक मॅच आम्ही हारलो. आज आम्ही ते कव्हर करण्याचा प्रयत्न करू आणि ही मॅच जिंकण्याचा प्रयत्न करणार. थँक्स अँड बेस्ट ऑफ लक फॉर द मॅच. थँक्यू. या प्रतिक्रिया कर्णधाराच्या. तर टॉस झालेला आहे. इथे अहवाल असा आहे, टॉस जिंकलाय तो सदानंद स्मृती स्पोर्ट्स कामन संघाचे कर्णधार हकीम यानी आणि प्रथम फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतलाय. फलंदाजी करता आमंत्रण दिलंय, निमंत्रण दिलंय ते म्हणजे स्वयंभू पायगाव या संघाला. पुढील होणारा मॅच असेल. आताच्या मॅच मध्ये काय घडामोडी घडतायत हे सुद्धा आपण प्रेक्षकांपर्यंत पोहोचूया. दोन्ही संघांना एक नम्र विनंती असेल, जे संघ इथे दाखल होत आहेत त्या संघांना की आल्या आल्या आपले प्रवेश फी जी आहे ते प्रवेश फी आपण जमा करा. स्वयंभू स्पोर्ट्स पायगाव संघाचे चाहते या ठिकाणी बरेचसे उपस्थित झालेत. या सर्वांचं मी स्वागत करतोय. जितू गवळी, नितीन गवळी सारखे दिग्गज खेळाडू उपस्थित होत आहेत. दीपक मडवी, द लिजंड क्रिकेटर, हे सुद्धा आपल्याला खेळताना दिसतील. मॅचकडे आपण रवाना होऊया. दुसऱ्या इनिंग मध्ये जिंकण्याकरता धावांचं लक्ष 88. पाठलाग करण्याकरता प्रारंभिक फलंदाज मितेश स्ट्राईक इनकडे, उमेश नॉन स्ट्राईक इनकडे आणि पहिले षटक हितेंद्र याचं. कोळट्यापाचा चेंडू खोदून काढलाय. चेंडू जातो लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये. एक धाव पूर्ण केली. फेकी येईपर्यंत दुसरे धावेचा कॉल होता आणि बघता बघता धावबादच्या स्वरूपात फलंदाज बाद होताना दिसतोय. यालाच म्हणतात डायमंड डक. डायमंड डक म्हणजे मित्रांनो एकाही चेंडूचा सामना त्या खेळाडूने केला नाही, एकही चेंडू त्याला खेळायला मिळाला नाही आणि धावबादच्या स्वरूपात बाद होतोय पहिल्याच चेंडूवर. डायमंड डक ज्याला म्हटलं जातोय तर डायमंड डकच्या स्वरूपात फलंदाज उमेश बाद झालाय. म्हटलं जातं ना, खाया पिया कुछ नाही, ग्लास तोडा 12 ना. दुसरी धाव घेताना दोघांमध्ये कॉम्बिनेशन नव्हतं, दोघांमध्ये सामंजस्यपणा असायला हवा, दोन्ही फलंदाजांचं कॉलिंग व्यवस्थित असायला हवं. बघा इथे रिप्लेमध्ये सुद्धा बघितलं आपण, पॉपिंग जी क्रीज होती, बॉलिंग क्रीज होती, बॉलिंग क्रीज पर्यंत बॅट पोचली नव्हती. हे स्पष्ट आपल्याला रिप्लेमध्ये दर्शवलं आहे. जिंकण्याकरता 88 धावांचं लक्ष आहे. हे भलं मोठं लक्ष आहे, भलं मोठं टार्गेट आहे आणि खूप मागणी सरासरी. पुढचा चेंडू मितेशसाठी. मितेश फ्रंटफुटला आलाय, पॉपिंग क्रीजचा वापर केलाय, कॉर्नरवर जाऊन आणि चेंडूला खेळला जातोय ते वाईड ऑफ मिड ऑन क्षेत्रामध्ये. 2 धाव पूर्ण केल्या फलंदाज मितेश यांनी. 2 धावांशी संघाच्या धावसंख्येत बदल झालाय. धावसंख्या झाली 3. 88 धावांचं लक्ष असताना 17.60 ची सरासरी अद्यावत करावी लागेल. आता ती सरासरी झाली ती 18.21 ची. 28 चेंडू शिल्लक आणि 28 चेंडूमध्ये 85 धावांची आवश्यकता. 85 रन्स. हितेंद्रचा हा चेंडू हवेमध्ये आहे. इनफिल्ड वरून चेंडू सीमारेषा पलीकडे जातोय. 1 बाउंड सीमारेषे पार आणि हा आलाय शानदार चौकार. 4 धावा प्राप्त करतोय फलंदाज. रिप्ले मध्ये आपण बघूया. राईट आर्म राऊंड द विकेटचा मारा होता. ओव्हर पिच चेंडू होता आणि ह्या चेंडूला खेळलं जातं इनफिल्ड वरून लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये. फलंदाजाकरवी तो 4 धावा प्राप्त करतोय. 4 धावांची धावसंख्या झाली 7. पुढचा चेंडू गोलंदाज हितेंद्र याचा आणि खोळवर जाऊन या चेंडूला खेळलं जातं. आता हा ऑन साइडला लॉंग ऑन पट्ट्याबाहेर चौकार. बॅक टू बॅक 2 चौकार. हीच खेळी खेळावी लागेल या फलंदाजाला. या 4 धावांची धावसंख्या झाली ती 11. नवीन फलंदाज झाला रवींद्र भोईर. बऱ्याच वर्षाचा अनुभव रवींद्र भोईर याच्या पाठीशी आहे. धावसंख्या 11 झालेली आहे. प्रत्येक षटकामागे सरासरी जी हवी आहे 17.60 ची.
क्लीन बॉल. आता त्रिफळा उद्ध्वस्त केला गेलाय गोलंदाजा करवी. इथे चांगला चेंडू ब्रेक केलाय या गोलंदाजाने. ऑफ ब्रेकचा मारा आपल्याला बघायला मिळालाय गोलंदाजाचा. बघूया रिप्लाय मध्ये आपण कशा पद्धतीने हा चेंडू टाकला गेलाय. ऑफ स्टंपवर शफल झालाय. आत वाळणारा चेंडू होता या गोलंदाजाचा आणि इथे त्रिफळा उद्ध्वस्त झालाय. एलिमिनेशन करू शकला नाही. या चेंडूला स्पर्श तो बॅटच्या साहाय्याने करू शकला नाही. त्रिफळा उद्ध्वस्त होतोय. धावसंख्या आहे ती 11 धावा. चेंडू टाकून झाले ते 5. नवीन फलंदाज बघूया मैदानाच्या आत कोण येतोय. 2 गडी बाद. धावसंख्या झाली आहे ती 11 धावा. प्रत्युत्तर दाखल 88 धावांचं भलं मोठं टार्गेट उभं केलंय. भलं मोठं पहाड उभं केलंय. एव्हरेस्ट शिखर गाठावं लागेल. हे एव्हरेस्ट शिखर म्हणता येईल 5 षटकांमध्ये 88 धावांचं. आज बरेचसे नामचीन संघ खेळतील याचाच अर्थ मोठी धावसंख्या बघायला मिळेल. एव्हरेस्ट शिखराचा जर विचार केला तर 8,848 चौरस मीटरचं हे शिखर आहे. सध्या धावपळक सुद्धा बघितले तर 88 आहे. 88 हे 2 आकडे इथे समोर येत आहेत. न्यू मॅन इन. 1 षटक समाप्त झालं. एका षटकाच्या समाप्तीनंतर 3 बाद 11. या बिकट स्थितीमधून सावरावा लागेल. डाव सावरणं फार महत्वाचं आहे. समोर कुठला संघ आहे हे न बघताना आपला 100% योगदान देणं हे फार महत्वाचं असतं या क्रिकेटच्या दुनियामध्ये. चांगली कामगिरी तो करतोय. अगोदरच्या मॅच मध्ये चांगले विकेट प्राप्त केले होते. आता सुद्धा तो लगातारच्या 2 चेंडूवर 2 गडी बाद करतोय. नवीन फलंदाज आलाय भावेश भोईर. भावेश आलाय. भावेश हटाखटा मजबूत बांधायचा खेळाडू आहे भावेश. ओहो आडव्या बॅटचा वापर होता. बघितलं अगोदर चेंडूचं निरीक्षण केलं कशा पद्धतीने हा चेंडू पंकजाचा पडतोय. पंकज एक चतुर गोलंदाज आहे. त्याच्यामध्ये लवचिकता बघायला मिळते. हा मॅच जर जिंकला स्वर्गीय अंकुश मूर्ती जुचंद्र संघाने तर ते सेमीफायनलच्या मॅच करता पात्र ठरतील. पुढे सरसावला फलंदाज डान्सिंग डाऊन द ट्रॅक. चार्ज द बॉल ओव्हर द लॉंग ऑन एरिया अँड दॅट्स अ ह्यूज 6 रन्स. 6 धावा प्राप्त केल्यात फलंदाजांनी. या 6 धावांशी आक्रमक रूप धारण केलाय भावेशाने आणि धाव संख्या झाली ती 17. पद्धतीचा वापर केला. पहिल्या चेंडूचं निरीक्षण केलंय त्याच्यानंतर आक्रमक रूप धारण केलंय फलंदाजाने. 6 धावांची धावसंख्या झाली ती 17. 1 षटक 2 चेंडूची समाप्ती. धावसंख्या आहे ती 17. आपण बघतायत हा जो मॅच तुमच्या डोळ्यासमोर आलाय दत्ताळी स्पोर्ट्स जुचंद्र विरुद्ध स्वर्गीय अंकुश मूर्ती स्पोर्ट्स जुचंद्र दत्ताली या 2 संघादरम्यान. लेफ्ट हँड राऊंड विकेटचा मारा. आता मात्र लाईन आणि लेंथ व्यवस्थित ठेवली. थोडासा शॉर्ट ऑफ लेन चेंडू ठेवला. वेग जास्त ठेवलाय या गोलंदाजाने. स्विंग होताना दिसला हा चेंडू. धावसंख्या आहे ती 17 धावा. प्रत्येक षटकामागे 17.60 ची सरासरी हवी होती. आता 21 बॉल शिल्लक आहे आणि 21 चेंडूंमध्ये 71 धावांची आवश्यकता. ऑफ स्टंपच्या खूपच बाहेरचा चेंडू दिसतोय हा. पंचांचा वाईडचा इशारा आलाय. 1 अतिरिक्त धाव मिळेल यात काय शंका नाही. ही पहिली अवांतर धाव या इनिंग मधली आपल्याला बघायला मिळतोय. धावसंख्यात 1 ने बदल झालाय. धावसंख्या झाली ती 18. पुढचा चेंडू असेल फलंदाजा करता. बॅटची जी ट्रॅक आहे ती ट्रॅक आपण खाली घ्यायची आहे. पंच सुद्धा सूचित करतायत. विजय जाधव यांना अशा पद्धतीने मी बऱ्याच वेळा बघितलेत. एक पायाचा ट्रॅक जी असते तर एका पायाने वर ट्रॅक त्याचे मी नेहमीच बघत असतोय. तो प्लेट डाऊन स्वरूपात हा फलंदाज बाद होतोय. अतिशय चांगला मारा गोलंदाजाने. बघितला आक्रमक रूप धारण करतोय. पुढे येतोय आणि त्याकरता काहीतरी एक वेगळं तंत्र अवलंबावं लागेल. हे काम केलंय गोलंदाजाने पंकजाने आणि इथे फलंदाज बाद होताना दिसतोय. विकेटचं पतन झालंय. 4थ्या विकेटचं पतन. 4 गडी बाद. धावसंख्या 18. कशा पद्धतीने बाद झालाय ते आपण बघूया. ऑफ स्टंपच्या दिशेने जाणारा चेंडू होता. बॅटचं इनर एज लागलं आणि सरळ चेंडू हा डावी इष्टीवर पडला गेला. पुन्हा पुन्हा आम्हाला दाखवतायत मृणालजी म्हात्रे जे प्रोपरायटर आहेत JTC लाईव्हचे की कशा पद्धतीने हा फलंदाज बाद झाला. आणि अँगल्स बघा किती चांगल्या पद्धतीने फिरतात गोलंदाज पंकज याचे. खूप चांगलं लाईव्ह कव्हरेज केलं जातं JTC लाईव्ह यांच्या माध्यमातून. आणि खरं तर थोडासा नेटचा प्रॉब्लेम असल्या कारणानं मित्र हो यूट्यूबच्या माध्यमातून जे प्रेक्षक वर्ग बघतात
त्यांना विनंती असेल की आपण नाराज होऊ नका. इथे चांगलं कव्हरेज केलं जातंय JTC लाईव्ह यांच्या माध्यमातून. नवीन फलंदाज आलाय हितेश लाख्या या नावाने ज्याला ओळखलं जातंय. संकटमोचक बनण्याची त्याला सुद्धा संधी आहे. मागच्या मॅच मध्ये दीपेश पाटील, हितेंद्र भोईर, संदेश हे संकट मोचक म्हणून स्वर्गीय अंकुश स्मृती दत्ताळी संघाकरता बघितले होते. आता इथे वाईड यॉर्करचा मारा केला होता गोलंदाजांनी. एक धाव पूर्ण केली फलंदाजांनी. बॅटचा हलकासा स्पर्श होऊन चेंडू यष्टीरक्षकाच्या पाठीमागे गेला होता. एका धावेची धावसंख्येत बदल. धावसंख्या झाली ती 19. चेंडू शिल्लक आहेत ते 19 आणि धावा आवश्यक आहेत ते 69. शॉट ऑफ लेंथ या चेंडूला पूल केलाय. चेंडू हवेमध्ये फाईन लेगच्या क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक चेंडूचा पाठलाग करतोय. तिथे तो कोलॅप्स होतोय, कोसळतोय आणि नेमकं काय घडलं ते आपण बघणार आहोत. इथे 2 धाव पूर्ण केल्यानंतर तिसऱ्या धावेकरता फलंदाज धावतोय. चेंडू त्याने अडवलाय. स्वतःचं शरीर जरी कोसळलं असलं तरी चेंडू त्याने अडवलाय. डिसिजन येतोय फक्त 3 धाव या संख्येचं. षटकाची समाप्ती होतोय. 2 षटकांची समाप्ती. प्रत्युत्तरादाखल 88 धावसंख्येचा पाठलाग करत असताना धाव फलकावर धावा लागल्या जात आहेत दत्ताळी स्पोर्ट जुचंद्र संघाच्या. त्या 22 धावा 11च्या सरासरीने. आता 18 चेंडू आणि 18 चेंडू मध्ये 66 धावांची आवश्यकता. 18 बॉल टू गो अँड 66 रन्स रिक्वायर्ड टू विन. चांगलं प्रदर्शन क्षेत्ररक्षकाचं. एक विनंती असेल, जी बाउंड्री लाईन आहे, वाईड पट्टा तुम्ही बघताय, त्या वाईड पट्ट्याला जिथे जिथे जो वाईड पट्टा थांबवण्याकरता काही सलई तिकडे लावले गेलेले आहेत. याकरता फील्ड प्लेसमेंट तुमची व्यवस्थित व्हायला हवी. क्षेत्ररक्षण तुमचं व्यवस्थित व्हायला हवं, हे लक्षात घ्या. नियंत्रण स्वतःवर ठेवा. खूप चांगलं प्रदर्शन केलं. कारण तुमच्या मांसपेशीमध्ये सुद्धा खिचाव येऊ शकतोय, पायांना सुद्धा दुखापत होऊ शकतोय. 750 मांसपेशी ह्या आपल्या संपूर्ण शरीरामध्ये असतात मित्रांनो. डोक्याला सुद्धा इजा होऊ शकतोय. मस्तकाचं जर आपण वजनाचा विचार केला तर 3.5 पौंड इतकं आपल्या मस्तकाचं वजन आहे. ह्याकरता आपलं शरीर संतुलन हे व्यवस्थित असायला हवं. इथे शरीराचं संतुलन व्यवस्थित करतायत हे खेळाडू. मॅचकडे पुन्हा आपण रवाना होऊया. दत्ताळी स्पोर्ट जुचंद्र संघाला 18 चेंडूमध्ये 66 धावांची आवश्यकता. गोलंदाजी मार्गावर एक बदलाव केलाय. त्यांचा महत्वपूर्ण एक्का मॅचमध्ये परततोय कुणाल पाटील. रवींद्र भोईर करता व्ही शेप मध्ये खेळायचा प्रयास केला. चांगली लाईन मेंटेन करतोय. फ्लाईट जास्त दिली होती, वेग जास्त होता या चेंडूचा आणि डॉट चेंडू, निर्धाव चेंडू. प्रेशर वाढत गेलाय. 17 चेंडू आणि 66 धावा. 17 बॉल 66 रन्स. लॉंग ऑन लॉंग ऑफ मिड विकेट. पुढे सरसावून खेळायचा प्रयास केलाय रवींद्र भोईर याने. 1 धाव पूर्ण केली. बाईचा इशारा, कारण चेंडू आणि बॅटचा काही संपर्क झाला नव्हता. यष्टीरक्षकाच्या चुकीमुळे ही 1 धाव मिळते. एका धावेची धावसंख्येत बदल. धावसंख्या झाली ती 23. जस जसे चेंडू कमी होतील तस तसा दबाव वाढत चाललाय, ओझं वाढत चाललंय, कर्ज वाढत चाललंय. 16 चेंडू मध्ये जिंकण्याकरता 65 धावांची आवश्यकता. लेफ्ट हँड राऊंड द विकेटचा मारा. अप्पर कट खेळायचा होता. चेंडू बॅटचा स्पर्श करून जातोय थर्ड मॅन क्षेत्रामध्ये. 1च धाव मिळेल फलंदाजाला. एका धावेनिशी धावसंख्या झाली ती 26. एकेरी दुहेरी धावेनिशी काही होणार नाही. 24 धावा होतात. एकेरी दुहेरी धावेनिशी काही होणार नाही. मोठे फटके खेळावे लागतील या क्षणाला. 15 चेंडू आणि 64 धावांची गरज असताना षटकार आणि चौकारांची आतषबाजी करावी लागेल. रिव्हर्सचा फटका अटेम्प्ट केला या फलंदाजाने. चेंडू एक्स्ट्रा कव्हर क्षेत्रामध्ये. 1 धाव पूर्ण केली. बघता बघता फेकीचा फायदा उचललाय. 2 धाव पूर्ण केल्यात. 2 धाव मिळत आहेत फलंदाजांना. 2 धावांची धावसंख्येत वाढ होते. धावसंख्या झाली ती 26. 2.4 चेंडूंचा खेळ संपलाय. धावसंख्या आहे ती 26 धावा. प्रत्युत्तरादाखल 88 या धावसंख्येला प्रत्युत्तर देतोय दत्ताळी स्पोर्ट्स जुचंद्रचा हा संघ. गोलंदाज सज्ज झालाय. पहिल्या मॅच मध्ये हा खेळाडू नव्हता. लेफ्ट हँड राऊंड द विकेटचा मारा. डावीष्टीच्या बाजूला वळणारा चेंडू आहे. पंच आमच्यापर्यंत वळत आहेत. वाईडचा इशारा. दोन्ही हात खुले करतायत, दोन्ही पंख खुले करतायत आणि इशारा देत आहेत. अतिरिक्त धावेची धावसंख्या झाली ती 27. कुणाल पाटील एक नामांकित असा खेळाडू आहे. अनेक वर्षापासून तो क्रिकेट खेळतोय. पुढचा चेंडू आता इम्प्रोव्हायझेशन केलंय, बदल केलाय
इम्प्रूव्हमेंट बघायला मिळाली, सुधारणा बघायला मिळाली, वेग जास्त ठेवलाय, ऑफ स्टंपच्या दिशेने चेंडूला ठेवलं गेलंय, नियंत्रण चांगलं होतं. धावसंख्या स्थिर, धावसंख्या 4 गडी बाद 27. शेवटचा चेंडू असेल आता तिसऱ्या षटकातील. लास्ट डिलिव्हरी इन द थर्ड ओव्हर. 13 चेंडू 61 धावा हव्या आहेत. 13 बॉल 61 रन्स. स्लो पण आता डावेष्टीच्या बाजूला चेंडू होता, फुल करायचा होता. चेंडू जातो फाईन लेग क्षेत्रामध्ये. 1 धाव पूर्ण केली. बघता बघता 2 धाव पूर्ण केल्यात. एकेरी दुहेरी धावेने काहीच होणार नाही. या 2 धावांची षटकाची सुद्धा समाप्ती झाली. षटक संपतात 3. पाण्याची व्यवस्था लगेचच करा. 3 षटकांची समाप्ती. 3 षटकांच्या समाप्तीनंतर प्रत्युत्तर दाखल 88 धावसंख्येचा पाठलाग होत असताना दप्पाळी स्पोर्ट जुचंद्र संघाची धावसंख्या आहे ती 4 गडी बाद 29. आता 12 चेंडूंचा खेळ बाकी. 12 चेंडूमध्ये जिंकण्याकरता 59 धावांची आवश्यकता, म्हणजेच 29.50च्या सरासरीने 12 चेंडूत या 59 धावा हव्या आहेत. विजयापासून खूपच दूर गेलेला दिसतोय दप्पाळी स्पोर्ट जुचंद्र हा संघ. दुसऱ्या फेरीतील हा पहिला मॅच ते खेळत आहेत. दीपेश पाटील खुश असतील ज्या पद्धतीने त्यांनी पहिल्या मॅच मध्ये खेळपट्टीवर तग धरला. एकेरी दुहेरी धावेनिशी 4 समोरचे फलंदाज बाद झाल्यानंतर भागीदारी करणं गरजेचं होतं. हितेंद्र भोईर यांच्यासोबत त्यांनी पहिल्या मॅच मध्ये चांगली भागीदारी केली, अन्यथा तो मॅच गमावला असता ध्रुवतारा स्पोर्ट्स टिवरी संघाविरुद्ध तो स्वर्गीय अंकुश स्मृती जुचंद्र दप्ताळी संघाने. या मॅच मध्ये दीपेश पाटील यांनी 8 चेंडूंमध्ये 23 धावांचा झंझावत दाखवला. हा फुलटा चेंडू बॅक करून खेळलाय, बॅकफुटला जाऊन फलंदाजाने मिड ऑफ क्षेत्रामध्ये चेंडू गेलाय. 1च धाव, 1 धावेची स्ट्राईक होतोय. सराव करतायत हे दोन्ही खेळाडू असं वाटतंय. धावसंख्या पोहोचली 31 वर. 10 चेंडू 57 धावा. 10 बॉल 57 रन्स. फुलटाच करून खेळायचं होतं या चेंडूला. 1 धाव तर मिळाली फलंदाजाला. बॅटचा स्पर्श लागला गेलाय. 1 धावेची धावसंख्येत बदल होतोय. धावसंख्या झाली ती 32. 4 गडी बाद 32 धावा. 9 चेंडू आणि 56 धावा. फक्त औपचारिकता या ठिकाणी पाहू शकता आपण या मॅच करता. हा चेंडू खेळला जातोय मिड विकेटच्या दिशेने. सरळ 6 धावांकरता टावरिंग षटकार युथ 6. 6 धावा मिळत आहेत. या 6 धावांची आता आक्रमक पावित्रा घेतलाय फलंदाज लाखे याने, आणि या 6 धावांची धावसंख्या झाली ती 37. 3 चेंडू टाकून सगळेत आणि नक्कीच मैदानाच्या आत चेंडू पोहोचवला जाईल यात काही शंका नाही. 3 षटक आणि 3 चेंडूची समाप्ती होताना आपल्याला दिसतोय. 9 चेंडू 51 धावा. पुढचा चेंडू आक्रमक रूप धारण करण्याकरता बॅकफुटला गेला, म्हणजेच जी पॉपिंग क्रीज आहे त्याच्या खोळवर जाऊन प्रयत्न होता मिड विकेट वरूनच चेंडूला खेळायचा. 1च धाव. एलिमिनेशन व्यवस्थित नव्हतं. 1 धावेनिशी धावसंख्येत बदल झालाय. धावसंख्या झाली ती 38 धावा. प्रत्युत्तर दाखल 88 धावसंख्येचा पाठलाग होत असताना 3 बॉल त्रिफळा उद्ध्वस्त केला जातो. डावी इष्टी वाकवली गेले हितेंद्र भोईर यांच्या माध्यमातून. फलंदाज रवींद्र भोईर याची, आणि हा फलंदाज झालाय बाद. 4थ्या विकेटचा पतन. 4 गडी बाद. धावसंख्या 38. रिप्ले मध्ये आपण बघूया. डावी इष्टीच्या जवळून जाणारा चेंडू होता. फलंदाजाला असं वाटलं होतं की कदाचित हा चेंडू ब्रेक होऊन ऑफ ब्रेक होऊन तो बाहेर निघेल, मात्र हा लेग ब्रेक झालाय. पुन्हा बघूया आपण रिप्ले मध्ये. ऑफ स्टंपवर थोडासा सफळ होऊन खेळण्याचा प्रयास होता फलंदाजाचा. बीट करून जाणारा चेंडू सरळ यष्ट्यांवर आदळतोय. धावसंख्या 38. गडी बाद झाले ते 4. 4 बाद 38 धावा. 3.5 चेंडू समाप्त झालेत. आता चेंडू शिल्लक आहे ते 7. 7 चेंडूंमध्ये जिंकण्याकरता 50 धावांची आवश्यकता. 7 बॉल 50 रन्स. नवीन फलंदाज आलाय दुर्वेश. हितेश लाखा नॉन स्ट्राईक इनच्या दिशेने आहे. वातावरण थोडस शांत झालंय, कारण एकतर्फी मॅच या खेळपट्टीवर होताना दिसतोय. गोलंदाजच्या मार्गावर तयार हितेंद्र भोईर. पुन्हा एक ब्लॉक खोलचा मारा करायचा होता या गोलंदाजाला. 1 धाव पूर्ण केली. 2री धाव मिळते. फाईन लेग क्षेत्रामध्ये चेंडू गेल्यानंतर 1च धावेवर ते समाधान मानतायत. स्ट्राईक आता स्वतःकडे ठेवलंय फलंदाज
हितेश आणि एका धावेची धावसंख्या झाली ती 39 88 धावांचं लक्ष होतं. षटकं संपतात इथे 4 प्रत्युत्तरादाखल 88 धावसंख्येचा पाठलाग करत असताना दत्ताळी स्पोर्ट जुचंद्र संघाची धावसंख्या आहे ती 39 धावा. शेवटचे 6 चेंडू आणि 6 चेंडूमध्ये 49 धावांची आवश्यकता. दुर्वेश याने 3 चेंडूंमध्ये 3 षटकार जर टोकले तर फॉलो बॉईज जुचंद्र यांच्या माध्यमातून 1000 रुपयाचं पारितोषिक त्यांना जाहीर झालंय. युट्यूबच्या माध्यमातून जे प्रेक्षक क्रिकेटचा आनंद लुटत आहेत त्यांच्या माहिती करता सर्वांचंच आम्ही स्वागत करतोय. आणि हा मॅच फार महत्त्वपूर्ण होता. त्या मॅचमध्ये सध्या दत्ताळी स्पोर्ट जुचंद्र संघाला 6 चेंडूमध्ये 49 धावांची आवश्यकता आहे. दुर्वेश याच्याकरता पारितोषिक लागलंय फॉलो बॉईज यांच्या माध्यमातून. लगातार 3 षटकार जर त्यांनी खेचले तर 1000 रुपयाचा मानकरी तो ठरेल. ऑफ स्टंपच्या बाहेर निघणारा चेंडू होता. 1 धाव तर फलंदाजाने पूर्ण केली. 1+1 या 2 धाव मिळतील. वाईडचा इशारा सुद्धा पंचांचा आलाय. या 2 अतिरिक्त धावेनीची धावसंख्येत बदल झालाय. धावसंख्या झाली ती 41 6 बॉल मध्ये आता 47 धावा. 6 बॉल 47 रन्स. ऑफ स्टंपवर सफळ होऊन खेळायचा होता. बरेचसे खेळाडू ह्याच पावित्र्य का घेत आहेत मी यापूर्वी बघितलं आहे. ते सुयोग वैती आला खोचिवडा संघाचा खेळाडू आहे. कृष्णा सातपुते याला, आकाश तारेकर याला अशा पद्धतीने खेळी करताना मी बघितलं. पुढचा चेंडू स्लो ओव्हर 1. आता पेस बघा गोलंदाजाचा. एक चांगला चेंडू तो टाकतोय. एक्सपिरियन्स त्याला भरपूर आलाय. हितेश याचा आता आत्मविश्वास वाढलाय. पहिल्या मॅच नंतर त्याचा आत्मविश्वास वाढलाय. याआधी त्याची अंकुश मूर्ती दत्ताली स्पोर्ट्स बी संघामध्ये वर्णी लागायची. आता तो ए संघामध्ये खेळतोय. पुढचा चेंडू पुन्हा एक अप्रतिम टाकला गेलाय. धावफलकावर धावा आहेत त्या फक्त 41 धावा. शेवटचे 3 चेंडू शिल्लक. आणि विनंती करतोय प्रसन्न भोईर यांना प्लीज आपण कॉमेंट्री बॉक्स मध्ये या. पुढचा चेंडू सुद्धा एक चांगला चेंडू टाकलाय गोलंदाजाने. बीट करून जाणारे चेंडू टाकलायत गोलंदाजाने. आता मात्र मॅच 99% जिंकलाय स्वर्गीय अंकुश मूर्ती जुचंद्र या संघाने असं जाहीर करायला काही हरकत नाही. 4 चेंडू लगातार निर्धाव टाकलेत. किशोरजी म्हात्रे आणि प्रसन्नाजी भोईर यांना विनंती करतोय पंचांच्या भूमिकेकरता आपल्याला मैदानाच्या आज जावं लागेल. याकरता आपण लवकरात लवकर इथे उपस्थित व्हा. प्रसन्ना भोईर आणि किशोरजी म्हात्रे प्रतिष्ठित व्यक्ती आहेत मात्र मैदानाच्या आत दिसतील. 6 चेंडू गोलंदाजाने इथे बघितलं आपण चांगले टाकलेत, निर्धाव टाकलेत. मात्र हे निर्धाव षटक म्हणता येणार नाही. एका बाजूला हा मॅच जिंकलाय. हस्तांतरण करूनच मैदानाच्या बाहेर निघा. लाईनअप मध्ये या. कॅप्टन दत्ताळी स्पोर्ट्स जुचंद्र टीम लाईनअप मध्ये हस्तांतरण करण्याकरताचा पॅनल लागेल. पुढच्या टुर्नामेंट्स मध्ये तुम्हाला खेळण्याकरता इथे प्रश्नचिन्ह उभे राहील.